नमस्कार, नेहाज रेसिपी अँड टिप्स या चॅनलवरती मी नेहा आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे। तर आता लवकरच गणपती बाप्पा येणार, तर आज आपण गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक बनवणार आहोत। मोदक तर खूप प्रकारचे केले जातात, पण आज आपण रव्याचे मोदक मस्त असे सोपे, झटपट होणारे व मुख्य म्हणजे कोणतंही महागडं साहित्य आणावं लागत नाही आणि बिघडण्याची शक्यता तर अजिबातच नाही। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथं जाड तळाची कढई घेतलेली आहे आणि आता ह्या कढईमध्ये 2 टेबलस्पून साजूक तूप घालणार। तर तूप घातल्यानंतर ह्यामध्ये लगेच चिरोटी रवा म्हणजेच बारीक रवा घालणार। जर तुम्ही जाड रवा घेतला ना तर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा, पण मात्र इथं बारीक रव्याचाच वापर करायचा आहे। गॅसची फ्लेम ही मंद करायची आणि हा रवा छान असा 8 ते 9 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा आहे। रव्याचा रंग अजिबात बदलू द्यायचा नाही। छान असा सुगंध येईल आणि हलका गुलाबी असा रवा दिसेल तसा आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। बघा, असं सतत परतत राहायचं आहे, जेणेकरून रवा हा तळाशी लागणार नाही आणि गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची आहे। अजिबात गॅस मोठा ठेवायचा नाही। हवंय तर तुम्ही मध्यम ठेवू शकतात, पण खूप मोठ्या गॅसवरती रवा अजिबात भाजायचा नाही, नाहीतर रवा हा कडक होतो आणि रव्याचे मोदक करकरीत लागतात। तर जवळपास 8 ते 9 मिनिट झालेली आहे आणि रवा छान असा आपला भाजला गेलेला आहे। तर इथं रवा हा असा दिसत आहे, कारण ह्यामध्ये मी 2 टेबलस्पूनच तूप घातलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये अजून 2 ते 3 टेबलस्पून तूप टाकू शकतात। त्यानंतर ज्या वाटीने मी इथं रवा घेतलेला आहे त्याच वाटीने समप्रमाणात डेसिकेटेड कोकोनट घेणार। तर इथं मी सुक्या खोबऱ्याचा काळा भाग काढून सुरीने छान असे त्याचे काप करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला हा खोबऱ्याचा खीस आहे। छान असा आता हा खोबऱ्याचा खीस यामध्ये 1 ते 1.5 मिनिटापर्यंत मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे। जर तुम्ही इथं ओल्या खोबऱ्याचा खीस घेतला तर 2 ते 3 मिनिट छान असं खोबरं हे खरपूस भाजलं जाईल असं ह्यामध्ये परतत राहायचं। आता 1 ते 1.5 मिनिटापर्यंत खोबरं छान असं भाजलं गेलेलं आहे रव्यामध्ये। त्यानंतर आता इथं साय मिक्स असलेलं थंड दूध घेणार। तर ज्या वाटीने मी रवा घेतलेला होता त्याच वाटीने इथं दूध घेतलेलं आहे। तर छान असं हे दूध टाकून हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं व गॅसची फ्लेम ही मंद ठेवायची। मोदक बनवण्याच्या 15 मिनिट अगोदर मी अर्धी वाटी गरम दुधामध्ये काही केशर भिजत घातलेले होते, जेणेकरून छान असा मोदकाला रंग येईल। तुम्हाला हवं नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। मस्त असा रंग आणि फ्लेवरही छान येईल मोदकाला। तर आता हे दूध ह्या सारणामध्ये टाकून घ्यायचं आहे। दूध टाकल्यानंतर छान असं हे सारण एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यामध्ये एकही गाठ शिल्लक राहता कामा नये। त्यानंतर ह्यामध्ये ज्या वाटीने मी रवा घेतलेला होता त्याच वाटीने अर्धी वाटी साखर टाकणार व छान असं परत मिक्स करून घेणार अशा पद्धतीने। तर हे मात्र लक्षात ठेवायचं की गॅस हा मंद ठेवायचा आणि त्यानंतरच छान असं हे सारण भाजून घ्यायचं आहे। बघा, असं कोरडं हे सारण होत आहे। तर सारणामध्ये परत 1 वाटी दूध घालायचं आहे। छान असं बघा, गॅस अगदी बंद केला त्यानंतरही तुम्ही दूध टाकून छान असं मिक्स केलं तर काहीही हरकत नाही, जेणेकरून ह्यामध्ये एकही गाठ होत नाही व छान असं आपलं सारण तयार होत असते। तर अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं। यामध्ये फूड कलर म्हणजेच खाण्याचा पिवळा रंग टाकणार, अगदी थोडा, जास्त नाही, जेणेकरून मोदक हे अजूनच आकर्षक दिसतील म्हणून यामध्ये मी फूड कलर ॲड केलेला आहे। फूड कलर टाकल्यानंतर छान असं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजेच हे सारण मस्त असं तयार होतं बघा अशा पद्धतीचं। त्यानंतर ह्यामध्ये 1 चम्मच वेलची पूड घालायची आहे, जेणेकरून मोदक छान असे चवीला अप्रतिम लागतील व छान असं परत मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता हे सारण बनून तयार झालेलं आहे। गॅस बंद करूया। त्यानंतर एका ताटामध्ये काढून छान असं हे सारण थंड करून घ्यायचं आहे।
हे मिश्रण पंख्याखाली अजिबात थंड व्हायला ठेवायचं नाही. अशा पद्धतीने ताटामध्ये पसरून घ्यायचं, जेणेकरून पटकन हे सारण थंड होतं. तर अशा पद्धतीने 4 ते 5 मिनिटानंतर बघा असं हलकं कोमट हे मिश्रण आहे. तोवरच मी याला हाताने छान असं मळून हा गोळा तयार करून घेणार. छान असा हा गोळा हाताने सॉफ्ट करून घेतला म्हणजे मोदक केल्यानंतर मोदकाला एकही तड जात नाही. तर इथं मी मोदकाचा साचा घेतलेला आहे. आता ह्या साच्याला तूप लावून घेणार. तर प्रत्येक मोदकाच्या वेळेस तूप लावायची काही गरज नाही. 2 ते 3 मोदकांच्या वेळेसही तूप लावलं तर बाकीचे सहज हे मोदक तयार होतात. परत लावण्याची काही गरज नाही. तर आता एका हाताने इथं मी सारणाचा गोळा घेतलेला आहे बघा अशा पद्धतीचा, व आता ह्या साच्यामध्ये भरणार. असं दाबून भरायचं, जेणेकरून मोदकाला छान अशा कळ्या दिसतील. तर मिश्रण भरल्यानंतर साचा बंद करायचा अशा पद्धतीने, आणि शिल्लक राहिलेलं मिश्रण अशा पद्धतीने बोटाने काढून घ्यायचं. बघा किती सुंदर आणि आकर्षक हा मोदक तयार झालेला आहे. अगदी नवशिकाऊसुद्धा सहज बनवतील एवढी ही नेहमीप्रमाणे माझी साधी सोपी रेसिपी आहे. किंवा दुसरी पद्धत अशी की अशा पद्धतीने लहान लहान आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे. 21, 11 किंवा 51 आपल्याला जेवढे मोदक पाहिजे असतील तेवढे. तर ह्या प्रमाणामध्ये एकूण 30 मोदक असे बनतात. असे संपूर्ण गोळे तयार केल्यानंतर अगदी भराभर हे मोदक तयार होतात. काहीही वेळ लागत नाही. फक्त 10 मिनिटामध्ये आपले हे मोदक तयार होतात. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मोदक तयार करू शकतात. किती छान दिसत आहेत ना? तर अशाच पद्धतीने सर्व मी हे मोदक आता तयार करून घेणार. बघा किती सुंदर असे हे मोदक तयार झालेले आहेत. तर जिभेवर ठेवताच विरघळणारे एवढे हे मऊसूत मोदक तयार होत असतात. तर बाप्पांच्या तर हा आवडीचा नैवेद्य आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. तुमची एक कमेंट्स माझी प्रेरणा आहे, जेणेकरून मला प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ बनवायला. तर तुम्हाला माझी ही नेहमीप्रमाणे साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करा, आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.